गाजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले. तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते. आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते. एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघी. वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी. पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. वा, छान दिसतोय असा जरा तुला. बाई माझीच दृष्ट लागेल हो. बघा हो, आत्तापासूनच कसा हरवलाय. पुनर्वसू, अरे वाढवणार आपण तो नारळ आज. वाटू सगळ्यांना. या या या, नमस्कार नमस्कार. आपलीच वाट बघत होतो. उशीर नाही ना झाला? नाही. आज थोडा ट्रॅफिक लागला रस्त्यात. हरकत नाही, या ना या. भाऊ भाऊ एक मिनिट. दामू, काय रे? हो, वासू कुठे? वासू आत आहे का? काय झालं काय? मला बोलायचंय वासूशी. हा ठीक आहे, ही मंडळी गेली की मग बोल. हा नाही भाऊ, आत्ताच्या आत्ता बोलावं लागणार. खूप महत्वाचं आहे. मी जातो. अरे कुठे चाललास तू? अरे दादा येतात आणि पाहुणे आले आहेत आत्ताच, दिसतंय ना? भाऊ खूप मोठी गडबड झाली. काही गडबड वगैरे झालेली नाही, उलट सगळं छान मस्त जुळून आलंय. वासूला जी मुलगी आवडायची ना, तीच आली आहे आज. काय नाव तिचं? उर्मी. उर्मी नाव आहे तिचं. भाऊ तेच तर सांगायचंय. मला फक्त एकदाच बोलू द्या त्याच्याशी. हे बघ, तू नंतर भेट त्याला. तू जर आत्ता आत आलास ना तर दादा चिडतील. भाऊ माई, ते आलेत. हो का? बाई. या. माझी मुलगी आहे म्हणून नाही सांगत आहे, पण अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक बनवते आमची नीता. हो, तिच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात ना तर दुसऱ्याच्या हातच्या पुरणपोळ्या खाणार नाहीत तुम्ही. विणकामाची सुद्धा फार आवड आहे. स्वेटर तर 2 दिवसात पूर्ण करते. अहो, हल्ली मुलींना विणकाम वगैरे येत नाही. आपल्या सगळ्या पारंपरिक कला आपणच जपल्या पाहिजेत, तरच त्या टिकून राहतील, नाही का? पालखीच्या दिवशी इथे आलो तेव्हाच मनात आलं की आपल्याशी संबंध जुळून यावेत, आणि तो योग आज आलाय. कुमोद, अगं तामण कुठे आहे? हरीला सांगते. हा, नारळ वाढवायचा ना? हो. मग पसंत आहे ना मुलगी?
म्हणजे दादा ठरलं ना आपलं. आम्ही सगळ्या प्रथा परंपरा अगदी काटेकोरपणे पाळतो, तुम्हाला कल्पना आहेच. आम्हाला असंच घराणं होतं आमच्या नीतासाठी. हो, पण लग्न ठरवताना आधी आम्ही शकुनाचा नारळ वाढवतो. तशी पद्धतच आहे आमच्या देवसाखरीत. वाढवूया की. पुनर्वसू आम्ही आल्यापासून अजून बोलले नाही आहेत काही. त्या दोघांना काही बोलायचं असलं तर. नाही, त्याची काही गरज नाही. पुनर्वसू तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर अगदी निसंकोचपणे आम्हाला विचारा. म्हणजे मला म्हणजे सांगायचं होतं मी की पसंत केलेल्या स्थळाबद्दल त्याच्या मनात काही शंका असण्याचं कारणच नाही. माझी मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. तुम्ही निश्चिंत राहा कुलकर्णी. तुम्ही म्हणाल तसं, पण त्याच्या आधी त्यांना एकदा विचारून घेणं माझं काम होतं. मुहूर्ताचा नारळ वाढवूया ना. हो. रामचंद्र, या. कुमुद, नारळाला हळद कुंकू लावा. हो माई. शकुनाचा नारळ आहे तो पहिल्या झटक्यात वाढवला गेला पाहिजे. होय दादा. शाबास, पुनर्वसू आणि नीताचं लग्न ठरलं. हरी, पेढे आणो. या या सगळ्यांचं तोंड गोड व्हायला पाहिजे. बसा. या बसा. वासू, अरे खूप मोठी गडबड झाली आपल्या सगळ्यांची. दादांनी तर जाहीर करून टाकलंय की माझं लग्न ठरलंय म्हणून. पुनर्वसू पंत सचिवचं लग्न ठरणं म्हणजे अख्ख्या देवसाखरीसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना कुठे माहितीये की माझा खरा आनंद कशात आहे. अशी गडबड झालीच कशी? असं ना डोकंच चालत नाहीये. दोन कुलकर्णी दोन्ही आपल्या हॉस्टेल जवळ राहणार. बरं, बाकीच्या सगळ्या गोष्टी टॅली झाल्या होत्या ना. एकुलती एक मुलगी, हुशार. आणि दादा स्वतः मला म्हणाले होते की तिचे वडील लिहितात वगैरे. आणि तूच म्हणाला होतास ना की दादांनी तुला सांगितलंय तिच्या घरचं वातावरण वेगळंच आहे. आधी ना नीट खात्री करून घ्यायला हवी. वाईट फसलो यार आपण, वाईट फसलो. सॉरी यार वासू, हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही, अरे आपल्याला सगळ्यांनाच वाटलं होतं की ती मुलगी उर्मी आहे. असो काहीतरी कर, नाही तर आपण काहीतरी करू. हो, गेली 2 वर्ष जे माझ्या मनात होतं ना ते सांगून टाकले मी उर्मीला. आणि तिलाही माहिती आहे मी प्रेम करतो तिच्यावर. आता मलाच करायला लागणार आहे काहीतरी. नक्की काय करणार आहेस? मी सांगून टाकणार आहे दादांना की मी प्रेम करतो उर्मीवर आणि लग्न करीन तर फक्त तिच्याशीच. हे काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? हो, प्रेम करणं गुन्हा नाहीये. गप्प बसून सगळं सहन करत राहणं हा गुन्हा आहे. आता फक्त मला मनापासून जे वाटणार आहे तेच मी करणार आहे. बस. अरे कुठे चाललास? थांब थांब थांब. आता कुठे निघालाय? दादांशी बोलायला. अरे वासू. हो भाऊ, पुण्याचे आहेत कुलकर्णी म्हणून. हो, अरे आता पत्रिका जुळवल्याशिवाय लग्न होणार आहे का आमच्या घरात? नाही, पण छान दिसेल जोडी. नीता नाव आहे, नीता. तर लग्नानंतर बदलायचं नाव. आ हो, मराठीत BA केलंय. साधीशीच आहे हा मुलगी. अरे काय झालं? भूक लागली का चिवडा ठेवला तिकडे खा. चिवडा नकोय. हा, अरे हो, त्यांना निमंत्रण देणारच की. दोन्हीकडनं नातं आहे ना. हा, माई,
ते पेरू काढून ठेवले झाडावरचे सगळे, पण नाही का ते ठेवायचे कुठं? कारण की थांब थांब थांब, ते बाहेरच ठेव, मी बघते नंतर. ऐक, जे पेढे दिलेस का सगळ्यांना? सगळ्यांना वाटलेत ना, तुम्ही म्हणाल होत ना सगळ्याला वाटून बरं टाकू. बरं बरं, ठीक आहे, जातो. हा चालेल, ते पेरू काढून ठेवतो. काय नाही रे, आमच्या घरातला कामाचा व्याप, दुसरं काय. अरे हे धर, थांब जरा. मगाशी सगळ्यांना पेढे दिले आणि तुला पेढा द्यायचाच राहिलाय. माई मला पेढा नकोय. हे घे, हे घे जरा. हा, तुला वासूशी बोलायचंय? नाही. नाही, अरे मला काय वाटतंय, वासू जरा गडबडीत आहे, मग मी तुला करीन नंतर फोन. हा हा, बाय. माई कळवून टाकलं त्याला तुझं लग्न ठरलं म्हणून. आता त्याला याला जमलं नाही म्हटलं, आपणच त्याला कळवावं. माई 1 मिनिट तू जरा ऐकशील का? इतका आनंद झाला, पुण्याची मुलगी आहे म्हटल्यावर सगळे आनंदात आहेत. आणि वंसानं सुद्धा कळवलं बरं का लगेच. तर त्या म्हणायच्या मला का नाही कळवलं, तुला माहिती आहे त्यांना लगेच राग येतो सगळ्या गोष्टींचा. माई तू जरा ऐकून घेशील का माझं 1 मिनिट? काय चिडचिड करतोस एवढी? भूक लागली का तुला? थांब. हरी हरी, ए हरी, जी माई, ते पेरू आणि इकडे. लगेच सांगतो की. जा, मला काही नकोय. माई मला पेरू वगैरे नकोय काही. अरे मी इतकी आनंदात आहे तुला सांगते. तर रामाचं लग्न असं गडबडीत उरकून टाकलं. आधी तिचं काय तिच्या मनाविरुद्धच झालं. तुझं लग्न मला अगदी थाटात करायचंय. हा, अरे आपल्या घरातलं शेवटचं मोठं कार्य आहे हे. माई मला जरा बोलायचंय लग्नाबद्दलच. अरे बोल ना मग. काय रे, अगदी लवकरचा मुहूर्त बघा असं सांगायचंय का? माई मला म्हणायचंय की जरा घाई होतीये. म्हणजे हे लग्न आणि आत्ता. अरे बाबा, आता असं काही म्हणू नकोस. हा, पालखीला तुला याला उशीर झाला तेव्हा हे किती चिडले होते पाहिलंयस तू. तर तुझं कॉलेज पूर्ण होईपर्यंत वेळ मागून घेतला आपण त्यांच्याकडनं. आता आणखी काही हा ऐकणार नाही ना आपलं. पण हे देवा, मानकऱ्यांना प्रसाद द्यायचा राहिलाय. सगळी ना आपल्यालाच काळजी. तुला ती मुलगी आवडली नाहीये का? माई तो प्रश्नच नाहीये. झालं तर मग आता आणखी काही बोलू नको आणि काळजी पण करू नको. सगळं व्यवस्थित होईल. आणि हे बघ, मी आहे. तुला काही वाटलं तर मला सांग. हा, तुलाच तर सांगायला आलो तो माई. शे, मला वासू कुठे होतास तू? ते कुलकर्णी गेले आणि गायबच झालास तू. खूप मोठा प्रॉब्लेम झाला. हो, आलाय माझ्या लक्षात. मला आता तुझी मदत हवी. कसली मदत? मला या बाबतीत दादांशी बोलायचंय. काय? वासू, हा विचार पण मनात आणू नकोस तू. अरे भाऊ, मी लग्न करीन तर उर्मिशीच. माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी हे दादांना सांगणार आहे. आणि दादा ऐकणार आहेत का तुझं? हे बघ, आपण दुसरा मार्ग काढूयात, काहीतरी करूयात काहीतरी. नाही नाही, दादांना समोरासमोर हे सांगण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. वासू, तू शांत होणार आहेस का? आणि परिणामांचा विचार कर जरा. परिणामांचा विचार करतच जगत आलोय आपण आजपर्यंत. हे बघ, शांत हो आणि बस इकडे बस. आणि मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. तू हे सगळं दादांना सांगितल्यावर काय वाटेल त्यांना? हा रे, अपमान होईल त्यांचा. हे बघ, आजपर्यंत आपण कधीच दादांच्या मनाविरुद्ध वागलो नाही आहोत. आणि आज आता तुझं लग्न ठरल्यावर तू दादांना हे सांगणार आहेस की मी हे लग्न करणार नाही म्हणून. तू त्यांचा विचार कर ना. त्रास होईल त्यांना खूप. तू त्यांच्या शब्दाबाहेर नाहीस याचा किती अभिमान आहे दादांना. भाऊ, अरे पण त्यांना तू विसर त्या मुलीला. ते शक्य नाही. हे बघ, मला तरी हा एकच उपाय दिसतोय. लक्षात ठेव, दादांचा शब्द म्हणजे आपला शब्द. म्हणजे माझी मदत करणार नाहीयेस तू. जीजी आता इथे असती ना तर मी आलोच नसतो तुझ्याकडे मदत मागायला. तिला काही न सांगता माझ्या मागे भक्कमपणे उभी राहिली असती ती. वासू, नेमकं काय घडलंय ते मला माहित नाहीये, पण तुम्ही पुनर्वसू भाऊजींची मदत करायला हवी होती. अहो, कधीतरी मोठ्या भावासारखं, घरातल्या मोठ्या मुलासारखं वागा. आयुष्यभर दादांची सावली म्हणून राहणार आहात का? कोण आहे ती मुलगी?
हे घे कॉफी. मॅडम कॉफी. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललंय ना? वासूचा विचार करते अगं. अच्छा, म्हणजे आता अभ्यास करताना सुद्धा वासू डोक्यातून जात नाहीये. म्हणजे काय, तो तुला आवडतो. वासूचा म्हणजे त्याचा असं नाही, त्याच्या वागण्याचा विचार करते. म्हणजे काय आता? म्हणजे तो असा का वागतो अगं? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खोटं बोलायची सवय का असेल त्याला? उर्मी, मला माहितीये की तुला सायकोलॉजी मध्ये ना खूप इंटरेस्ट आहे. अगं पण वासूच्या वागण्याकडे एखाद्या सायकॅट्रिस्ट सारखी नको बघूस. गरज आहे विशाखा. म्हणजे एखाद्या माणसात एवढे पॉझिटिव्ह पॉइंट्स असताना हा एकच आणि असला नेगेटिव्ह पॉइंट का असावा? ही खोटं बोलण्याची सवय का लागली असेल त्याला? उर्मी, अगं तो काय खोटारडा नाहीये. तसं नाही म्हणते मी. ह्या सगळ्या मागे ना नक्कीच कसली तरी भीती असणार. भीती? आपल्या मनात खोलवर एखादी भीती असेल ना, तर अशी ही खोटं बोलायची सवय लागते. अगं पण मग वासूच्या मनात अशी कोणती भीती असणार आहे? विशाखा, कधी कधी आहे ना खरं बोलायची, खरं वागायची हिंमत नाही होत माणसाची. मग तो सतत खोटं बोलत राहतो. आणि वासूच्या मनात असलेली असली कुठली भीती जर नाहीशी झाली ना, तर तो बदलेलही कदाचित. असं खोटं नाही बोलत राहणार. अहो, आनंदाच्या वरात औषध घ्यायचं विसरलायत तुम्ही आज. आम्ही विसरलो तरी तुम्ही आहातच की. खरंय, मी आहेच की. मलाच काळजी आहे सगळी. चांगली आहेत माणसं, आपल्यासारखीच आहेत, साधी. मुळात परंपरा जपणारं घर आहे. अशाच संस्कारात वाढलेली मुलगी हवी होती मला पुनर्वसूसाठी. तशी थोडी अबोल वाटली नाही मुलगी? मग आपला पुनर्वसू करेल की तिला बोलतं. नाही, माझ्या समोर बोलत नसला तरी सारखं बडबडण्याची सवय आहे त्याला, माहितीये मला. खरंच आज तुम्ही खूप खुशीत दिसताय. पुनर्वसू खरंच मला त्याचं कौतुक वाटतं. आपण त्याच्यावर केलेले संस्कार वाया गेले नाहीत याचा अभिमान वाटतो. खरंय. आई वडिलांच्या तोंडावर हो हो करून मनाला येईल तसं वागणारी हल्लीची मुलं तुम्ही सुद्धा बघितली असतील. पण आपला पुनर्वसू त्यातला नाही. त्यानं शब्द दिला आणि तो पाळला देखील. जबाबदारीची जाणीव झाल्याचं दाखवून दिलं. आता मठाची जबाबदारी अगदी निश्चिंतपणे सोपवू शकीन मी त्याच्यावर. होय हो. आता सगळं चांगलं होणार बघा, महाराजांच्या कृपेने. खरंय. अरे पुनर्वसू, तिथे काय उभा आहेस? ये ना, ये ये. तुम्ही कुठलीही जबाबदारी अगदी समर्थपणे पेलू शकता हा विश्वास होताच मला आधीपासून. तुम्ही तो खरा ठरवलात. मला अभिमान वाटतो तुमचा. दादा, मला ते नाही, म्हणजे मी. बोला, आज अगदी मन मोकळेपणाने बोला. दादा, मी जाऊ उद्या सकाळी पुण्याला? हो हो, अगदी खुशाल जा. आता मी तुमच्या बाबतीत अगदी निश्चिंत झालेलो आहे. आता तुम्ही कुठल्याही जबाबदारीपासून कधीही पळ काढणार नाही याची खात्री आहे मला. काय ठरवलंयस? सांगून टाकणार आहेत सगळ्या दादांना? मला पटतंय तुझं. जे काय व्हायचंय ना ते एकदाच होऊन जाईल. तू काहीतरी लपून छपून करतोयस. ही गोष्ट निदान त्रास तरी देणार नाही तुला. हा एकच पर्याय आहे तुझ्यासमोर. नाही, हा पर्याय नाहीये. म्हणजे मी दादांशी नाही बोलू शकत या बाबतीत. ते चिडतील, रागावतील म्हणून.
हे सगळं खरं कळल्यावर संताप होईल त्यांचा, घरातून काढून टाकतील ते मला. पण पण मला भीती या गोष्टीची नाहीये. मग दुःख होईल त्यांना, खचून जातील ते. त्यांना आधार वाटतो माझा आणि तो नाही हिरवून घेऊ शकत मी. पण मग उर्मी, तिला मी आवडतो की नाही हे कुठे माहितीये मला. पण तिचंही तुझ्यावर प्रेम असेल तर? आता तो विचार नाही करू शकत मी. माई आणि दादांना त्रास होईल असं काही वागणार नाहीये मी. मी उर्मिला भेटून तिला सांगून टाकणार आहे की मी जे काही वागलो ते चुकीचं होतं, माफ कर मला. तिला विसरून जाणं शक्य नसलं तरी प्रयत्न नक्कीच करणार आहे मी.